आपण विविध प्रभागामध्ये मतदानाची गाठीभेट घेता, काय प्रतिक्रिया काय त्या? मी आता मला वाटतं ही निवडणूक आता 9 वर्षानंतर जवळपास होत आहे. त्याच्यामुळं एक लोकांच्यात उत्साह जरा जास्तीचाच मला वाटतो यावेळेला नेहमीपेक्षा. आणि अतिशय छान वातावरण आहे. राजेगड, शिवसेना आणि आमचे जे इतर आघाडी जी आहे एकत्रित अतिशय चांगला प्रचार चालू आहे. ज्या वॉर्डामध्ये जातो तिथं अतिशय उत्सुक कार्यकर्ते असतात, लोक असतात. आणि आता इथं मी बसली आहे या कुटुंबासोबत, तुम्हालाही लक्षात येईल किती उत्साह लोकांमध्ये आहे. आणि व्यवस्थित चाललेली आहे ही निवडणूक. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या 2 तारखेला आणि 3 तारखेला विजय हा शिवसेना आणि राजे गटाचाच होणार आहे. आपण जिल्ह्याचंही काम केलेलं आहे आणि आता सध्या फलटणमध्ये फिरत आहात. इतर शहर आणि फलटण काय तुलना करतात? सर्व शहरांमध्ये तेच प्रॉब्लेम्स असतात जवळपास. रस्त्याचे, सांडपाण्याचे, पाण्याचे. पण फलटणमध्ये तसे काही आहेत प्रॉब्लेम्स जे कमी आहेत. स्पेशली पाणी जे घरी मिळतं आपल्याला त्याचा मला कुठेही पाण्याचा प्रॉब्लेम दिसला नाही. मला आठवतं 35 वर्ष झालं मी आता फलटण शहरात राहते आहे. जेव्हा मी लग्न होऊन आले होते त्या काळात मला आठवतं की बरेचदा 2-2 दिवस 3-3 दिवस पाणी यायचं नाही. आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. आणि मोठे मोठे काही रस्ते पण झालेले आहेत फलटणमध्ये. 80 फूट रस्ता पण झालेला आहे. अशा फलटणसारखे जे शहरं आहेत, आता मी उदाहरण तुम्हाला देते. फलटणसारखे तालुका प्लेसेस जर तुम्ही घेतलात तर त्या मानाने बाई असेल किंवा जे तालुका प्लेसेस आहेत त्यापेक्षामध्ये फलटणचं मी निश्चितच म्हणेन की जास्त आधुनिक आहेत आणि जास्त प्रोग्रेस झालेले आहेत. गेली 35 वर्ष नगरपालिके सत्ता म्हणजे आपल्याच गटाकडे आहे. हो. अजून कोणते विकास तुम्हाला अपेक्षित आहेत की या 5 वर्षामध्ये तुमचं काहीतरी? या ॲक्च्युली काय झालं, मागचे 5 वर्ष जे झाले त्यावेळेस आपल्याकडे नगरपालिका आली. गेले 4 वर्ष आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रशासन होतं इथं. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की प्रशासन जे आहे त्यांना किती दबावाखाली इथं काम करावं लागलं. जी कामं मंजूर होती तीही करून दिलेली नाही आहेत. आणि त्यामुळे बरीचशी कामं आज तुम्हाला दिसतील की कामं मंजूर असतील पण रस्ते झालेले नाही आहेत. आणि त्यामुळं थोडंसं आहे प्रॉब्लेम. पण निश्चितच आम्ही आता या परत जर निवडणूक जर निश्चितच निवडून येणार आहेच. परंतु जेव्हा ही निवडणूक होईल तेव्हा आणखीन जोमाने सर्व कामाला लागतील. महिला सुरक्षिततेबाबत काय? महिला सुरक्षिततेच्या बाबत मला काल एक धक्कादायक न्यूज मिळाली. मी विद्यानगर त्या भागात प्रचार करत असताना एक महिलांचा ग्रुप माझ्याकडे आला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला पूर्वीसारखं फलटण हे वाटत नाही. त्या DH चौकामध्ये काही मुलं आणि संध्याकाळी तिथं उभी असतात, काही पुरुष मंडळी तिथं उभी असतात. आमच्या मुली क्लासेसहून येतात, संध्याकाळी उशिरा मैत्रिणींबरोबर येतात, सुरक्षित वाटत नाही. एक मुलगी तिच्या घरी जात होती, तिची आजी स्वतः मला सांगितली की ती मुलगी जेव्हा चालत होती तेव्हा एका पुरुषाने एका मुलाने येऊन तिला सहज विचारलं, चल तुला लिफ्ट मी देते. मग ह्याच्यावर म्हणजे महिला सुरक्षित आत्ता तरी नाही आहेत. आणि पूर्वी हे त्यांचंच म्हणणं आहे या महिलांचं की पूर्वी आम्हाला फलटणमध्ये मुलींना 10-10 वाजेपर्यंत बाहेर गेले तरी भीती वाटायची नाही. आता 7-7:30 नंतर आम्हाला भीती वाटते आहे. म्हणजे मी त्यांना असंच विचारलं की तुम्हीच विचार करा की हे का असं झालेलं आहे. पूर्वी 35 वर्षात हे मी कधीच ऐकलं नव्हतं. या 3-4 वर्षातच हे काय असं झालं आहे. फलटणची संस्कृती का बदललेली आहे. शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे, सत्तेमध्ये आहे, तर यावर काय उपाययोजना? आता कालच प्रवेश केला आहे. थोडासा विचार करायला वेळ द्या. पण निश्चितच आपण काहीतरी त्याच्याबद्दल रामराजे बाबा विचार करतील डेफिनेटली.